ए कम ऑन, साउथ कोरिया से आया है हीलिंग का सुपरस्टार मोमो। की धाक जारी, हीलिंग की है ताकत प्यारी, मॉम हेल्थ केयर भारी, मॉम हेल्थ केयर भारी। मॉम हेल्थ केयर भारी, हेलियोस्टर्म का जादू, 3 मिनरल्स की पावर, फिर की गर्मी उठी तो बॉडी को मिली सुपर पावर, सर्कुलेशन बढ़े लगातार, पेन हो जाए डिसअपियर, नेचर साइंस का कॉम्बो सच में लगे मिरेकल हियर। आलेले आपल्या अर्चना ताईच्या घरी ज्या राहतात बोपकेल गणेशनगर या ठिकाणी आपण ताईच्या घरी आज आपण मॉम आपली सूरज मॅट जी आहे ती घेऊन आलेलो आहोत। आपण ताईंना विचारून घेऊया की त्यांनी सूरज मॅट घरी घेण्याचा निर्णय का घेतलेला आहे। नमस्ते ताई। काय नाव आहे तुमचं? अर्चना ताई आहे ताई। तुम्ही आपल्या थेरपी सेंटर मध्ये कोणत्या त्रासासाठी येत होत्या? मी 7-8 वर्षापासून येते, तेव्हा काहीच नव्हतं, म्हणजे थोडं बीपी मग तो एक प्रॉब्लेम मला सगळ्यांना आराम होता। अच्छा, काय त्रास होता तुम्हाला? फक्त असं बीपी होता। बीपीचा त्रास होता आणि किती वर्षापासून? नाही, काय नाही, लेटच झालं, म्हणजे चक्कर याची, ब्लड कमी असायचं। हां, आणि थेरपी किती दिवस घेतली? 3-4 महिन्यामध्ये ताईने असा फरक पडला की जो बीपीचा त्रास होता किंवा मग त्यांना चक्कर यायची, त्या त्रासामध्ये ब्लड नेहमी त्यांचं कमी असेल, त्याच्यात खूप फरक पडला। तर मॅट घेण्याचा निर्णय तू घेतला, तो कशासाठी घेतला? तर मला पोटात गाठ आली पिशवीच्या वरती, तर थेरपी घेतली मी 3-4 महिने घेतली, पण मी काम करते ना, रोज येणं जाणं होत नाही। त्याच्या डॉक्टरांनी काय सजेशन दिलं गाठीसाठी? ऑपरेशन सांगितलं। आणि किती MM ची आहे, किती मोठी आहे? मोठी औषधं घेतली तरी कमी, थोडी कमी होती, परत वाटत। कशामुळे झाली असेल ती? काय डॉक्टरांनी काय सांगितलं त्याच्यावरती? आणि अचानक आली की कसं काय? अच्छा, फायब्रेडची गाठ जी आहे ती ताईंना आणि त्यांच्या डॉक्टरांनी त्यांना पर्याय असं सांगितला की ऑपरेशन केल्याशिवाय त्यांना काय, म्हणजे त्याच्यात काही पर्यायच नाही, ऑपरेशन एकमेव पर्याय आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी असं सांगितलं की जेवढं लवकर करता येईल तेवढं लवकर करा, कारण ती गाठ पण त्यांनी सांगितली की मोठी पिशवी पण काढायला। अच्छा, पिशवी पण त्याच्यामुळे काढायला सांगितली। तुला वाटतं की बाबा तू थेरपी जर घेतली तर काही फरक पडेल असा विश्वास आहे? थेरपी मध्ये आलं तुला मला आराम आला ना, त्रासांना, पिरियड टाइम त्यांना PCOD चा त्रास मध्यंतरी चालू झाला होता की पिरियड जे आहे ते त्यांचे रेग्युलर येत नसायचे, आणि त्यामुळे जेव्हाही पिरियड्स यायचे त्यावेळी इतका त्रास व्हायचा की त्या म्हणजे मला उभं राहता सुद्धा येत नाही, की खूप असं भयंकर असा त्रास व्हायचा। आणि त्रास का होतो म्हणून ते विचार हे केल्यानंतर डॉक्टरांना दाखवलं, त्यावेळी मग त्यांना समजलं की पोटामध्ये मोठी अशी गोळा किंवा एखादी गाठ निर्माण झाली। आणि मग हळूहळू जसं जेवणामध्ये सुद्धा फरक झालाच की जेवण जात नसायचं किंवा मग उलटीसारखं व्हायचं किंवा मग अशक्तपणा भरपूर त्यांना असं जाणवत होता। पण जेव्हापासून थेरपीला सुरुवात केली तेव्हापासून त्यांना बराच असा फरक जाणवला। जे पिरियड्स त्यांचे इनरेग्युलर होते, म्हणजे वेळेवरती येत नसायचे, ते आता त्यांचे वेळेवरती यायला सुरू झालेले। त्यामुळे त्यांची अशी खात्री आहे की जर सूरज मॅट जर मी घेतली घरामध्ये तर म्हणजे टायमिंग पण त्यांचं असं आहे की कामामुळे यायला जमत होतं का? रेग्युलर त्यांना कामामुळे यायलाही जमत नव्हतं, सुट्ट्या खूप होत होत्या, आणि कामामुळे दमून जरी सेंटरमध्ये आलं तरी नंबर लवकर लागत नसायचा। त्यामुळे त्यांचं असं असायचं की बाबा मी जर घरी घेतेय तर घरामध्ये सगळेच मेंबर घेऊ शकतात। घरामध्ये कोण कोण असतं? 2 मुलं, त्यांना काही त्रास? फक्त हातपाय दुखतात, कधी पुढं काय भविष्यात काही त्रास होऊ नये। बरोबर, चांगला डिसिजन ताईने घेतलेला आहे, कारण आपण बघतोय की फॅमिली जर असेल तर त्याच्यामध्ये त्रास हे प्रत्येकाला असतोच। मुलं सुद्धा आता वाढत्या वयाची मुलं आहेत, मिस्टर आहेत, त्यांनाही बॅक पेनचा पण त्रास आहे, पण त्यांना सेंटरमध्ये यायला वेळ मिळत नाही कामामुळे किंवा टायमिंग ऍडजस्ट त्यांचा होत नाही। ते ऑफर आलं ना मॅटची, अच्छा, कानाची गिरवी ठेवून, अच्छा, मॅट बुक केली।
ताईंनी असा डिसिजन घेतला की त्यांनी आधीच सांगितलं होतं की मॅडम एवढे पैसे माझ्याकडे मॅनेज नाही होणार, पण मला घरामध्ये सगळ्यांसाठी ती घ्यायची आहे. भविष्यात आमच्या सगळ्या फॅमिली मेंबर्सला कामाला अजून आहे. सुटले पण नाही. तर तिने जी मॅट घेतली ना, तर ती स्वतः सांगते की मी मॅट घेण्यासाठी पैशांची जी जुळवाजुळव केली ना, तर तिचे इयरिंग्स होते ते तिने घाण ठेवले आणि त्याचे पैसे तिने घेतले. त्याचे म्हणजे तिने सांगितलं की सोन्यापेक्षा आरोग्य खूप महत्वाचं आहे. बरोबर आहे, सोनं जर आरोग्य चांगलं असेल तर सोनं आज ना उद्या बनवता येऊ शकतं. बरं, पण आरोग्य परत नाही. आरोग्य परत येणार नाही आणि एका त्रासामध्ये ती आहेच ऑलरेडी, पण तिला त्याच्यात फरक भरपूर जाणवला. विश्वास ठेवलाय तिने, खूप मोठा विश्वास ठेवलेला आहे की मला मॅटने फरक हा नक्कीच पडेल. ताई खरंच तुझं अभिनंदन की तू एवढा मोठा डिसिजन जो आहे तो घेतलेला. आपण जर ताईचं घर सुद्धा बघितलं तर ठेवायला अशी जागा नाहीये. तिने मगाशी सांगितलं की मॅडम ठेवण्यासाठी जागा नाहीये की मी कुठे ठेव आणि कुठे नाही, असं झालेलं आहे की घर छोटं आहे पण फॅमिली मेंबर्स पण तितकेच आहेत. पण जर आपण बघितलं तर तिचं घर जरी छोटं असलं तरी मन खूप मोठं आहे. बरोबर आहे की तिने फॅमिलीचा विचार पहिला केला आणि जर बघतोय आपण तर आज तिच्या पूर्ण फॅमिलीला आपली थेरपी जी आहे ती व्यवस्थितपणे काम जी थेरपी सुद्धा दे. फक्त एवढं आहे की तुला जिथे सेंटरमध्ये आपण अर्धा तासाची थेरपी देतो, तू घरी असशील तर 1 तास 2 तास संपूर्ण रात्र जसं तुला वेळ भेटेल तसं तू त्याच्यात थेरपी घेण्याचा प्रयत्न नक्कीच कर. धन्यवाद ताई.